श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 9. भस्म महिमा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, नामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वन संचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्म राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले. मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईल. मग त्या ब्रह्म राक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल, त्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या, कोणत्या जीव कोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले. त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणित भस्म महात्म्यही सांगितले. भस्म प्रभावाच्या निष्पाप झालेल्या त्या ब्राह्म राक्षसाला कैलासात स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणला, हे घरी नेऊन तू चिताभस्माने याची नित्य पूजा कर. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको. त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय आश्चर्य, दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला. हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला. श्री शिवलीलामृत अध्याय 9 समाप्त. श्री स्वामी समर्थ.